Hello student, I am Dr. Shirgave. Welcomes you to our online English classes, English with Shirgave sir. Hello student, welcome one and all. Today we are going to deal with unit number 1.8 from prose section, Voyaging Towards Excellence by अच्युत गोडबोले. विद्यार्थी मित्र हो, आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा प्रोज सेक्शन याच्यामधील लास्ट टॉपिक 1.8 वॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स हा अच्युत गोडबोले यांचा टॉपिक आपण बघणार आहे. हा आत्मचरित्रावरती आधारित असणारा एक एक्स्ट्रॅक्ट आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे. यामध्ये एका मध्यमवर्गीय शालेय मुलापासून अत्यंत प्रसिद्ध अशा लेखकापर्यंतचा प्रवास त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. तत्पूर्वी सुरुवातीला अच्युत गोडबोले यांचं लाईफ, वर्क आणि करिअर याच्याबद्दल आपण माहिती बघूया. अच्युत गोडबोले, बॉर्न 1950, इज वेल नोन फॉर हिज रायटिंग इन मराठी अँड इंग्लिश. अच्युत गोडबोले यांचा जन्म 1950 साली झाला. ही इज वेल नोन फॉर हिज रायटिंग इन मराठी अँड इंग्लिश. आपल्या मराठी आणि इंग्रजीमधल्या लिखाणाबद्दल ते प्रसिद्ध आहेत. ही इज अ prolific writer in various genres, has produced numerous original works as well as adaptation of works from other language into Marathi. विविध शैलीमध्ये विपुल लिखाण करणारे ते एक अत्यंत प्रसिद्ध असे लेखक आहेत. मराठी साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी भरपूर लिखाण केलेलं आहे. याचबरोबर इतर भाषेमधली अत्यंत महत्त्वाची अशी साहित्य यांचं भाषांतर त्यांनी मराठीमध्ये केलेलं आहे. हिज रायटिंग स्टाईल इज इन्फॉर्मेटिव्ह अँड येट व्हेरी इन्फॉर्मल. त्यांची लिखाण पद्धती ही अत्यंत माहिती देणारी आहे, परंतु त्यांचं लिखाण हे अनौपचारिक पद्धतीने केलेलं आहे. He became a chemical engineer from IIT Mumbai in 1972 and headed top management position in companies of a great repute. गोडबोले यांनी 1972 मध्ये IIT मुंबईमधून केमिकल इंजिनियर ही पदवी घेतली आणि अत्यंत प्रतिष्ठित असणाऱ्या एका कंपनीच्या सर्वोच्च पदावरती व्यवस्थापक म्हणून ते काम करत होते. This autobiographical sketch penned by अच्युत गोडबोले depicts his journey from a middle-class schoolboy to a famous writer. He was successful general manager of Patni Computer Systems. He headed many other reputed companies and later became a famous writer. Voyaging Towards Excellence हा प्रस्तुत उतारा अच्युत गोडबोले यांचं आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्रामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील शाळकरी मुलगा ते प्रसिद्ध लेखक हा झालेला प्रवास त्यांनी वर्णन केलेला आहे. ते पटनी कॉम्प्युटर सिस्टीम्समध्ये जनरल मॅनेजर होते. त्यांनी अनेक कंपनीच्या व्यवस्थापन पदाची कामेसुद्धा पाहिलेली आहेत आणि त्याच्यानंतर आज ते एक सुप्रसिद्ध लेखक म्हणून सर्वांना परिचित आहेत. द प्रेझेंट राईटअप डिस्कस हिज क्वेस्ट फॉर एक्सलन्स, हाऊ ही डेव्हलप्ड अ थर्स्ट फॉर नॉलेज. ही डिस्कस ॲट अ लेंथ अँड ingredients essentials of success and the ways to achieve it. या लेखामध्ये त्यांची उत्कृष्ट राहण्याबद्दल असणारी जिज्ञासा आणि ज्ञानाची तहान कशी विकसित झाली याच्यावरती चर्चा केलेली आहे. त्यांनी यशासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत किंवा यश कसं मिळवता येईल याविषयी या सदर उतार्यामध्ये विस्तृतपणे चर्चा केलेली आहे. सो without wasting time, let us discuss voyaging towards excellence. विद्यार्थी मित्र हो, हा टॉपिक आपण 2 विभागामध्ये विभागलेला आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2, जेणेकरून आपल्याला हा टॉपिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. अच्युत गोडबोले हे सुरुवातीला सांगतायत, I had a very simple upbringing. We were a lower middle class family. Our 300 square feet house did not even have basic amenities such as a fan, a refrigerator, a geyser, a dining table or a gas stove, leave alone an air conditioner or a car. ते सांगतायत की माझं बालपण आणि माझं पालनपोषण अत्यंत साधेपणानं झालेलं होतं. आम्ही एका
मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये वाढलो. आमच्या 300 चौरस फूट आकाराच्या घरामध्ये मूलभूत सोयीसुविधा नव्हत्या, जसे की पंखा, रेफ्रिजरेटर, गीझर, डायनिंग टेबल किंवा गॅसची शेगडीसुद्धा नव्हती. मग ए सी किंवा कार या गोष्टी तर आपण सोडूनच द्यायला हव्यात. इट वॉज ओनली वेन आय एंटर्ड द कॉलेज दॅट आय गॉट अ वॉच अँड वी गॉट अ डायनिंग टेबल, अ गॅस स्टोव ॲट होम. लेखक सांगतायत पहा, अगदी मी जेव्हा कॉलेजात गेलो त्यावेळेला मला घड्याळ मिळाले आणि आमच्या घरी एक डायनिंग टेबल, गॅसची शेगडीसुद्धा आलेली होती. अशा मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये लेखक हा वाढलेला होता पहा, तरीसुद्धा तो सांगतोय, नेव्हरदलेस कल्चरली आय हॅड अ रिच चाइल्डहूड. पोएट्स लाईक विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यूज टू विजिट अवर होम अँड फॉर आवर्स आय कुड लिसन टू द डिस्कशन अबाउट अ पोएट्री, अबाउट लिटरेचर मराठी अँड इंग्लिश. असं असूनसुद्धा संस्काराच्या बाबतीमध्ये माझं बालपण अत्यंत श्रीमंतीचं आणि समृद्ध गेलं. कारण आमच्या घरामध्ये विंदा करंदीकर असतील, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यासारखे साहित्य नेहमीच घरी येत होते आणि कित्येक तास मी त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषेमधलं काव्य, वाङ्मय याच्यावरती चाललेली चर्चा ही ऐकू शकत होतो. या ठिकाणी अच्युत गोडबोले सांगतात, जरी आम्ही मध्यमवर्गीय असलो, आमच्या घरामध्ये वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्या तरी मी संस्काराच्या बाबतीमध्ये अत्यंत श्रीमंत किंवा समृद्ध होतो. कारण महान कवी आणि साहित्यिक हे आमच्या घरामध्ये चर्चेसाठी येत होते. त्यांच्या चर्चा ह्या कशावरती असायच्या पहा, दे यूज टू टॉक अबाउट केशवसूत, मर्ढेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकिन्स अँड थॉमस हार्डी. ते नेहमीच केशवसूत, शेक्सपियर, चार्ल्स डिकिन्स, थॉमस हार्डी यांच्याविषयी चर्चा करत असत. I did not fully understand their discussion in depth, but I was immensely impressed. या त्यांच्या होणाऱ्या चर्चेमधलं मला एक अक्षरही कळायचं नाही, तरीसुद्धा त्यांच्या चर्चेमधून मी पूर्णपणे प्रभावित व्हायचो. We also were lucky to have पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज visit our place and talk about Indian music till late night or sometimes dawn. This is how and why I developed my interest in literature and music during my school days. I did not and even today do not understand the grammar of music, but I began to love it tremendously since then. आमच्या घरी पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी आणि पंडित जसराज यासारखे दिग्गज भेट देत होते. हे आमचं भाग्य होतं आणि ते भारतीय संगीताविषयी रात्रभर कधीकधी पहाटेपर्यंत चर्चा करायचे आणि म्हणूनच माझ्या शालेय जीवनामध्ये संगीत आणि वाङ्मय या दोन गोष्टींची आवड माझ्या मनामध्ये आपोआपच निर्माण झाली. मला संगीताचे व्याकरण तेव्हाही समजत नव्हते आणि आजही समजत नाही आहे, परंतु तेव्हापासूनच म्हणजे माझ्या लहानपणापासूनच संगीतावरती माझं प्रचंड प्रेम आहे आणि त्याच्यावरती मी प्रेम करत आलेलो आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स द टॉपिक ऑफ डिस्कशन ॲट आवर होम वेअर अबाउट म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग, स्कल्पचर एक्सेट्रा. पुष्कळदा आमच्या घरातील चर्चेचे विषय हे नेहमी संगीत, साहित्य, चित्रकला, शिल्पकला इत्यादी विषय असत. म्हणजे थोडक्यात काय, आमच्या घरामधलं वातावरण हे अत्यंत संगीतमय आणि साहित्यिक असं होतं. आय कुड लिसन टू द डिस्कशन अबाउट व्हॅन गोग, मोझार्ट, मायकल एंजेलो एक्सेट्रा. सगळ्या चर्चांच्या माध्यमातून व्हॅन गोग, मोझार्ट आणि मायकल एंजेलो यासारख्या कलाकारांच्या चर्चा ऐकू शकत होतो. It was because of such a milieu around me that I had a firm belief, which I still hold, that all arts are equally, if not more important in our lives than science or technology. अच्युत गोडबोले सांगतात पहा, अशा प्रकारचे सांस्कृतिक वातावरण माझ्या घरामध्ये अवतीभोवती असल्यामुळे माझा असा ठाम विश्वास होता आणि अजूनही आहे की सर्व ज्या कला आहेत त्या समान महत्त्वपूर्ण आहेत. आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यापेक्षा अधिक आहे असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आय हॅड लर्न्ड फ्रॉम माय चाइल्डहूड दॅट
Money does not mean everything in life. It is necessary, but if at all there is something which enriches our lives and puts meaning to our existence, it is art, music, and literature. कला, संगीत आणि वाङ्मयाचं महत्त्व सांगताना म्हणतात की पैसा म्हणजे जीवनातील सर्व काही नाही, हे मला माझ्या बालपणापासून शिकवलेलं होतं. लेखक पुढे सांगतो की पैसा हा आवश्यक आहेच, परंतु आपल्या जीवनाला जर कुणी चांगल्या पद्धतीनं समृद्ध केलं असेल आणि आपल्या या पृथ्वी तलावरच्या अस्तित्वाला कुणी जर अर्थ प्राप्त करून दिला असेल, तर तो कला, संगीत आणि वाङ्मय म्हणजेच हे वाचनासाठी असणारी विविध पुस्तकं यांनीच आपल्याला करून दिलेलं आहे. म्हणजे लेखकाला असं म्हणायचं आहे की पुस्तकापेक्षा आर्ट्स, म्युझिक आणि लिटरेचर यांना सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. दिस इज नॉट टू से दॅट I did not like science or mathematics. In fact, I loved this subject. However, I did not study them only for scoring maximum marks in the examination. I used to study these subject or any subject for that matter for inherent beauty. आपल्या आयुष्यामध्ये कलेला हे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच्यावरती लेखक असं सांगतात की मला विज्ञान किंवा गणित आवडत नाही आहे असा अर्थ नाही आहे. अर्थातच मला माझ्या शालेय जीवनामध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये सर्व विषय आवडत होते, परंतु परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी मी कधीही या विषयांचा अभ्यास केला नाही. याच्या उलट मी विज्ञान, गणित किंवा इतर कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना त्या विषयामध्ये असणारं जे अंतरिम सौंदर्य आहे, त्या विषयामध्ये असणारं जे वेगळ्या पद्धतीचं ज्ञान आहे, हे ज्ञान मिळवण्यासाठी मी त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत गेलो. I found Newton's law of motion beautiful and Pythagorean theorem elegant. I love solving problems of physics, mathematics of 9th standard. When I was in the 7th, not to show off but just because of I used to get involved in the solving them. लेखक सांगतोय की शालेय जीवनामध्ये पुस्तकाकडे बघत असताना माझा दृष्टिकोन हा अत्यंत वेगळा होता. मला न्यूटनचा गतिविषयक सिद्धांत हा अत्यंत सुंदर वाटायचा. त्याचबरोबर पायथागोरसचा सिद्धांत हा एलिगंट म्हणजे त्याचं भव्य रूप मला दिसायचं. मी इयत्ता 9वीच्या पुस्तकातील काही गणिताची उदाहरणं आणि भौतिकशास्त्राची उदाहरणं सोडवलेली होती जेव्हा मी इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये होतो. हे केवळ दिखाव्यासाठी नव्हतं, तर ही उदाहरणं सोडवत असताना मी त्याच्यामध्ये गुंतून जात होतो, त्याच्यामध्ये रममान होत होतो. म्हणजे थोडक्यात लेखक म्हणतोय की मला माझी कुठेही विद्वत्ता दाखवायची नव्हती. प्रत्येक पुस्तकामधलं मला सौंदर्य बघायला आवडत होतं आणि त्या सौंदर्याच्या नादामध्येच किंवा त्या सौंदर्य मिळवण्यासाठीच मी त्या पुस्तकाचा अभ्यास करत होतो. I used to love problem solving and used to enjoy finding out the most elegant method of solving them. Obviously, these problems were not a part of curriculum, but I enjoy the whole process. गणित किंवा इतर विषयामधली जी उदाहरणं आहेत ते सोडवण्यामध्ये मला खूप आनंद मिळायचा. ती उदाहरणं सोडवण्यासाठी जी लागणारी प्रोसेस आहे, ही प्रक्रिया करत असताना किंवा त्याच्या पायऱ्या लिहित असताना मला आनंद मिळत होता. एखादं उदाहरण 7वीच्या अभ्यासक्रमाचा भाग जरी नसली तरीसुद्धा ते मी सोडवण्याचा प्रयत्न करत होतो आणि अशी उदाहरणं वेगवेगळ्या प्रक्रियेने, वेगवेगळ्या पायरीने सोडवत असताना मला जो आनंद मिळत होता तो आनंद अत्यंत महत्त्वाचा होता. लेखक यामध्ये सांगतो की अशी आव्हानात्मक उदाहरणं सोडवत असताना परीक्षा किंवा गुण याच्या पलीकडे मी जाऊन ती उदाहरणं सोडवत होतो आणि याच्यामध्ये मला खूप आनंद मिळत होता. दिस ॲटिट्यूड ऑफ लुकिंग बियॉन्ड मार्क्स ऑर एक्झामिनेशन अँड टू सीक अ जॉय इन सॉल्विंग एनी चॅलेंजिंग प्रॉब्लेम हेल्प मी टू डेव्हलप अ प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड which came handy when I appeared for my IIT entrance JEE, because this exam is completely based on your problem solving ability and the ability to think not only logically but quickly and rapidly. शालेय जीवनामध्ये लेखक जी आव्हानात्मक उदाहरणं सोडवायचा या दृष्टिकोनाबद्दल तो सांगताना म्हणतो, माझ्या कोणतंही उदाहरण सोडवण्याच्या या सवयीचा परिणाम असा झाला की मला
ही पद्धती आणि हा दृष्टिकोन IIT प्रवेश प्रक्रियेच्या वेळेला अत्यंत उपयुक्त ठरला, कारण IIT ही परीक्षा तुमचे उदाहरण सोडवण्याची क्षमता, तार्किक विचार करण्याची पद्धती, तुमच्यामधला जलदपणा आणि वेगवान विचार करण्याची क्षमता याच्यावरतीच आधारित असते. पुढे लेखक सांगतो पहा, आय स्कोर्ड 100 मार्क्स इन मॅथमॅटिक्स इन ऑलमोस्ट ऑल एक्झामिनेशन दॅट आय ॲपियर्ड फ्रॉम my first standard until IIT, barring only a few times. फक्त काही अपवाद वळखता मी जवळजवळ इयत्ता पहिलीपासून IIT पर्यंत सर्वच परीक्षेमध्ये मला 100% गुण मिळालेले आहेत. गणित विषयामध्ये सुद्धा मी 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहेत. I stood 16th in SSC board. At that time, this examination was for the whole of Maharashtra including Nagpur, and I stood first in the university in all subjects put together. मी SSCच्या परीक्षेत महाराष्ट्रात 16वा आलेलो होतो. त्या काळामध्ये SSC बोर्डाची जी एक्झाम होती ती संपूर्ण महाराष्ट्रामध्येच एक घेतली जायची. त्याच्यामध्ये नागपूरचा सुद्धा समावेश होता आणि विद्यापीठामध्ये मी सर्वच विषयामध्ये प्रथम आलेलो होतो. Those days you could get an admission into IIT without the entrance test, means JEE, if you had secured first rank in university. Therefore, I did not have to appear for the entrance test to get the admission into IIT, but nobody in Solapur told me about it, for I doubt if anybody in Solapur even knew about this rule. Therefore, I appeared for the entrance examination and I secured a very good rank in the same. विद्यापीठामध्ये प्रथम येऊन सुद्धा लेखकाला IIT एंट्रन्स टेस्ट का द्यावी लागली याचं उत्तर देताना तो म्हणतोय की त्यावेळेला जर तुम्ही विद्यापीठामध्ये पहिले आला असाल तर IIT प्रवेश परीक्षा न देताही तुम्हाला प्रवेश मिळू शकत होता. म्हणून IITची प्रवेश परीक्षा देण्याची मला गरज नव्हती, पण त्याबद्दल सोलापुरातील कोणीही मला बोलले नाही. पण हा जो नियम होता की विद्यापीठामध्ये प्रथम आल्यानंतर IITची एक्झाम देण्याची गरज नाही, हा नियम सोलापुरातील कोणालाही माहिती होता याच्याबद्दल शंकाच आहे. परंतु मी IITची एंट्रन्स टेस्ट दिली आणि त्याच्यामध्ये सुद्धा सर्वोत्कृष्ट श्रेणीमध्ये पास झालेलो होतो. आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT, बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड. लेखक म्हणतो मी IITमध्ये गेल्यावर खुश होतो, परंतु तो आनंद दीर्घकाळ टिकला नाही. का टिकला नाही, काय घडलं पहा. ॲट सोलापूर आय हॅड नॉट सीन एनी बिल्डिंग विच वॉज मोर दॅन 3 stored. मुंबई however was full of skyscrapers. At IIT most of the students and professors used to converse in English, whereas my English was very poor. I had my entire education in Marathi. My spoken English was quite pathetic. लेखक सांगतो सोलापूरमध्ये 3 मजलीपेक्षा मोठी इमारत मी पाहिलेली नव्हती, परंतु मुंबईमध्ये वेगवेगळ्या गगनचुंबी इमारती होत्या. हे पहिलं कारण झालं. IITमध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षक हे इंग्रजीमध्ये संभाषण करायचे, परंतु माझं इंग्रजी हे अत्यंत कच्चं होतं. माझं संपूर्ण शिक्षण हे मराठी माध्यमातून झालेलं असल्यामुळं माझी इंग्रजी भाषा ही अत्यंत वाईट होती. Not only did I have a very weak vocabulary, but my pronunciation also was terrible and my construction of English sentence very awkward to say the least. माझ्याकडे इंग्रजीचा शब्दसंग्रह हा खूप अल्प होता, कमी होता आणि माझे उच्चार ही अत्यंत भयंकर होते. याचबरोबर इंग्रजी वाक्यांची वाक्यरचना करणं ही लाज वाटण्याजोगी होती. याच्या अर्थातनं लेखक असं सांगतोय पहा की माझं इंग्रजी विषयीचं ज्ञान हे अत्यंत कमी होतं. Due to all this, I was feeling quite lonely and terrified in Mumbai in a general and IIT in particular. I had developed an inferiority complex and wanted to run away from IIT and even Mumbai.
यावरील सर्व गोष्टीमुळे मला मुंबईमध्ये आणि विशेषतः IITमध्ये एकाकी वाटू लागलेलं होतं आणि भयंकरसुद्धा वाटत होतं. माझ्यामध्ये जी कमीपणाची भावना होती किंवा माझ्या मनामध्ये जो न्यूनगंड निर्माण झालेला होता, आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही आणि याचमुळं मुंबई विशेषतः IIT सोडून पळून जाण्याची इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण झाली. One day I was sitting at my mess table in the hostel, sipping a tea, when a senior guy came and sat on the chair adjacent to me. He was a convent educated guy with a fairly sophisticated English, at least spoken or colloquial English. लेखक वसतिगृहामधल्या कॅन्टीनमधला एक प्रसंग सांगताना म्हणतो, एके दिवशी मी वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये चहा पीत बसलेलो होतो तेव्हा माझ्यापेक्षा वरच्या वर्गामध्ये असणारा सिनियर मित्र आला आणि माझ्या लगतच्या खुर्चीमध्ये तो बसला. तो इंग्रजी माध्यमाचा होता. इंग्रजी माध्यमामध्ये तो शिकलेला असल्यामुळे त्याचं इंग्रजी हे अत्यंत उत्तम होतं. कमीत कमी बोलीभाषेचा तो वापर करायचा. म्हणजेच त्याचं इंग्रजी हे अत्यंत अस्सलिखित अशा पद्धतीचं होतं. He was a bit arrogant and wanted to pull my leg. He tried to engage in some conversation with me and started pointing out the errors in just about every sentence or everything that I said. After about 5 minutes, he walked away after insulting me. तो सिनियर मित्र अत्यंत घमंडी होता. त्याला माझी चेष्टा करायची होती, माझे पाय खेचायचे होते. तो मला कसल्या तरी संभाषणामध्ये मुद्दाम गुंतवायचा आणि मी बोलत असताना माझ्या वाक्यातील, माझ्या बोलण्यातील तो चुका काढायचा. नंतर 5 मिनिटांमध्ये माझ्या बोलण्यातील चुका काढून माझा अपमान करून तो त्या ठिकाणून निघून गेला. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलिएटेड अँड अपसेट. मला अत्यंत अपमानित आणि अस्वस्थ वाटू लागलं. ॲज इट इज आय वॉज फीलिंग क्वाईट डिप्रेस्ड अँड डेफिडेंट अँड धिस इन्सिडेंट वॉज द लास्ट स्ट्रॉ. आधीच त्या अपमानानं मला खचल्यासारखं झालेलं होतं आणि आत्मविश्वासही गमावल्यासारखं वाटत होतं. ही घटना शेवटचा आधारसुद्धा माझ्यामधनं सोडून गेल्याप्रमाणे झालं. आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन. मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलो होतो, कोलमडून पडलेलो होतो. आय फेल्ट आउट ऑफ अ प्लेस अँड देअर अँड लिटरली वॉन्टेड टू रन अवे टू सोलापूर दॅट व्हेरी मोमेंट. मला तेथे एकाकी वाटत होते आणि त्याच क्षणी अक्षरशः सर्व सोडून सोलापूरला पळून जावे असा मनामध्ये विचार आला. However, it was only my self-esteem which stopped me. परंतु माझ्यामध्ये असणारा केवळ आत्मसन्मानामुळे मी त्या ठिकाणी थांबला गेलो. Suddenly, a feeling of determination and strength came over me and gripped me. माझ्या मनामध्ये अचानकपणे निश्चयाची भावना आणि माझ्यामधलं आत्मबल जागृत झालं आणि मी त्या ठिकाणीच थांबलो. Despite hailing from Solapur, if I could be a rank holder in the school, college and IIT with many awards in mathematics, there must be something right with me. Why should I give up? And that too for a silly and small things like English. I was not give up anymore and I was determined to fight back. त्या ठिकाणी थांबल्यानंतर लेखकानं विचार केला, जर सोलापुरात नावाजलेल्या शाळेत प्रथम क्रमांकाचा, कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाचा, IIT प्रवेश परीक्षेत प्रावीण्य मिळवलेला व गणितामध्ये अनेक पारितोषिक प्राप्त केलेला मी, जर माझ्याकडे गुणवत्ता आहे तर मी का सोडून जावं, आणि तेही इंग्रजीसारख्या एका छोट्या गोष्टीसाठी. ही गोष्ट म्हणजे मूर्खासारखी होती. आता या क्षणाला लेखक म्हणतो की मी बिलकुल सोडून जाणार नव्हतो. मी त्या ठिकाणी राहून लढण्याचा निर्णय घेतला, लढण्याचा निर्धार केलेला होता. ॲज आय क्लाइम्ब द स्टेअर्स ऑफ माय हॉस्टेल रूम, माय प्लॅन वॉज रेडी इन माय माइंड. जेव्हा मी वसतिगृहाचा जिना चढून वर जात होतो तेव्हा माझे नियोजन माझ्या मनामध्ये तयार झालेले होते. नॉर्मली मोस्ट ऑफ अस who are educated in vernacular language such as Marathi think in Marathi before speaking in English, translate it in English and then somehow try to speak out these translated English sentences
इन ॲन एक्स्ट्रीमली ऑकवर्ड फॅशन. लेखक या ठिकाणी स्थानिक भाषेमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी बोलणं कसं असतं, सर्वसाधारणपणे आपल्यापैकी बरेच जण मराठीसारख्या स्थानिक भाषेतून शिकलेलं असतो. ते इंग्रजीत बोलण्यापूर्वी आपण प्रथमतः त्या वाक्याचा मराठीमध्ये विचार करतो, नंतर ते इंग्रजीमध्ये भाषांतर करतो आणि मग कसं तरी भाषांतरित केलेलं इंग्रजीची वाक्य अवघडल्यासारखं किंवा चुकीचं असल्यासारखं मनात संकोच आणून ते बोलण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. आय हॅड डिसाइडेड दॅट आय वुड डू नथिंग of this sort. I wanted to achieve excellence. This urge to excel in anything that you try to do has been with me since the childhood. मी अशा प्रकारे कुठलाही वेगळा प्रयत्न करणार नव्हतो. मला इंग्रजी भाषेवरती प्रावीण्य मिळवायचं होतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये एक्सलन्स म्हणजे प्रावीण्य मिळवण्याची हीच तळमळ माझी लहानपणापासून होती. Whether I would succeed in this or not, I always set my aims high. In this case too, I wanted to speak excellent, elegant and fluent English. मी यशस्वी हो अगर न हो, परंतु मी माझं ध्येय हे नेहमी अत्यंत उच्च असं ठेवत होतो. या बाबतीत सुद्धा मला उत्कृष्ट असलिखित इंग्रजी बोलायचं होतं आणि मी ते ठरवलेलं होतं. द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू स्टार्ट रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर्स अँड इंग्लिश नॉवेल्स. पहिली गोष्ट मी काय केली असेल तर इंग्रजी वर्तमानपत्र व कादंबऱ्या वाचायला सुरुवात केली. I studied etymology and phonetics and studied the root of the words and how the pronounce them. एटिमॉलॉजी याचा अर्थ उत्पत्तीशास्त्र म्हणजे शब्द कसा तयार झाला, त्याचं उच्चाराचं शास्त्र याचा अभ्यास केला आणि मूळ शब्द आणि त्याचे उच्चारसुद्धा मी अभ्यासले. I used to stand in front of the mirror and practice speaking, realizing my mistake and correcting them myself all the time and improving day by day. मी नेहमी आरशासमोर उभा राहायचो, बोलायचो, सराव करायचो. माझ्या बोलण्यामधल्या चुका मी समजावून घेत होतो, त्या सतत सुधार करत होतो आणि असेच दिवसामागून दिवस गेल्यानंतर माझ्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची सुधारणा झाली. It took about 9 to 10 months by which time I started feeling quite confident about speaking in English at the length with anybody. जवळजवळ 9-10 महिन्यांनी मला सराव केल्यानंतर इंग्रजीमध्ये पूर्णतः संभाषण करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. My fear had vanished and I started feeling at home in my hostel. याच आत्मविश्वासामुळे माझी भीती गायब झाली आणि मी वसतिगृहामध्ये असूनसुद्धा घरातच असल्यासारखं वाटू लागलं. इन माय फ्युचर करिअर out of my 32 years in information technology field, I was a chief executive or managing director or head of software company with thousands of software engineers worldwide. During that period, I had to give several presentations or negotiate many contracts with the CEOs, directors, VIP persons in US, UK or Australia. I was absolutely at ease at that time. It is only due to the efforts at IIT that I could sign contracts worth millions of dollars worldwide and also run a large global software companies. या इंग्रजी बोलण्याच्या तपश्चर्येच्या नंतर लेखक म्हणतो, माझ्या पुढील जीवनात जवळजवळ 32 वर्ष मी IT क्षेत्रामध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह किंवा मॅनेजिंग डायरेक्टर किंवा जगभरातील हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या एका कंपनीचा प्रमुख होतो. या 32 वर्षाच्या कालखंडामध्ये मी कित्येक प्रोजेक्ट सादर केले, अनेक कंपन्यांच्याबरोबर वेगवेगळ्या करार केले. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यामधील डायरेक्टर असू देत, VIP पर्सन असू देत, त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना मी सहज चर्चा करत होतो. माझ्या मनावरती कोणतंही दडपण नव्हतं. केवळ IITमध्ये केलेल्या या प्रयत्नामुळे मी लाखो डॉलर किमतीच्या करारावरती किंवा कॉन्ट्रॅक्टवरती सह्या केलेल्या आहेत आणि आजसुद्धा
आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनी मी चालवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळं शक्य झाल्या तर IITमध्ये ज्या वेळेला मला समजून चुकलं की आपण इंग्रजीमध्ये खूपच मागे आहोत आणि मी जो एक्सलन्स प्रावीण्य मिळवण्याचा उत्कृष्टता मिळवण्याचं ठरवलेलं होतं ते ध्येय मी साध्य केलं. विद्यार्थी मित्र हो, या पहिल्या पार्टमध्ये आपण लेखकानं इंग्रजी बोलवण्याविषयी जो एक्सलन्स दाखवला हे बघितलेलं आहे. सेकंड पार्टमध्ये आपण त्याच्या आयुष्यामध्ये IIT कारकिर्दीमध्ये कोणकोणत्या गोष्टी घडत गेल्या हे पाहणार आहोत. टिल देन कीप वॉचिंग, कीप शेअरिंग इंग्लिश विथ शिरगावे सर. सी यू इन अवर एक्सप्लेनेशन पार्ट 2. थँक्यू व्हेरी मच. once again. Please like, share and subscribe.